तर बघा किती छान मस्त लांब सळक आणि पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा खीस तयार झालेला आहे। अगदी पहिल्यांदा केला तरी तुमची रेसिपी फसणार नाही अशी रेसिपी मी इथं शेअर केलेली आहे। अगदी लांब सळक होण्यासाठी काय ट्रिक यूज कराव्या हे इथे मी इथं शेअर केलेले आहे। तर बघा तेलामध्ये सुद्धा टाकल्यानंतर अगदी लगेच फुलतो आणि किती छान मस्त पांढरा शुभ्र हा असा खीस तयार झालेला आहे। बऱ्याच वेळा खीस करताना तो वाढल्यानंतर लाल होतो, तर इथे तुम्ही बघितलं असेल की खीस आपला अजिबात लाल झालेला नाही। त्यासाठी मी काही इथं ट्रिक्स सांगितलेले आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि ह्या खीसला वाळवायला उन्हाची सुद्धा गरज नाही, मी अगदी घरामध्येच हा खीस तयार केलेला आहे। अगदी एका दिवसामध्येच हा तयार होतो। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराचे 6 बटाटे घेतलेले आहेत। तर साधारण 1 किलो हे बटाटे असतील। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये हे भिजत घातले अर्धा तास। त्यानंतर आता हे बटाट्यांची आपण साल काढून घेऊया। तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण बटाट्यांची सगळी साल काढून घेतली। बटाटे सोलल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचे, नाहीतर मग ते लाल पडतात। तर ज्या पाण्यामध्ये टाकायचे त्यामध्ये थोडीशी तुरटी टाकून घेऊया आणि हे बटाटे सोललेले यामध्ये टाकून घेऊया। तर अशा प्रकारे सगळे बटाटे मी अगोदर सोलून घेतलेत। आता एक खोलगट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला खीस खिसून घ्यायचा आहे। तर यामध्ये मी थोडीशी चिमूटभर तुरटी टाकून घेतलेली आहे। तुरटी लक्षात ठेवा जास्त टाकली तर आपला हा खीस लाल होतो, म्हणून अगदी थोडीशी चिमूटभरच टाकायची आहे। आता अशी जाड होल असलेली बघा मी ही खिसणी घेतलेली आहे। तर अशी शक्यतो खीस करताना अशी जाड होल असलेलीच खिसणी घ्यायची, कुठल्याही स्टीलच्या दुकानामध्ये ही सहज उपलब्ध होते। तर बघा अशा प्रकारे आता हा बटाटा छान मस्त असा दाब देऊन आपल्याला खिसून घ्यायचा आहे। तर नेहमी लक्षात ठेवा खीस करताना दाब देऊन खिसायचं, म्हणजे खीस छान मस्त असा जाडसर होतो। तर अशा प्रकारे सगळा खीस मी खिसून घेतला। तर बघा किती छान मस्त पांढरा शुभ्र असा खीस आपला हा पडलेला आहे। आता ह्यामध्ये पाणी थोडं कमी आहे, पुन्हा एकदा अजून छान मस्त पूर्ण पाणी असं त्याच्यावरती तुंबेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर छान लांब सडक हा खीस पडलेला आहे। आता रात्रभर हा खीस आपल्याला असाच पाण्यामध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून हा तळल्यानंतर छान मस्त नरम होतो, जास्त कडक लागत नाही। तर बघा पुन्हा एकदा यामध्ये आता मी पाणी टाकून घेते थोडंसं। तर रात्रभर हा खीस आपल्याला असाच ठेवायचा आहे। तर लक्षात ठेवा खीस पूर्ण पाण्यामध्ये भिजला पाहिजे, वरती राहिला तर तो काळा होतो। आता बघा सकाळी आपण त्याला उघडून बघूया। तर बघा रात्रभर भिजत घातल्यानंतर सकाळी त्याला आपण बघितलेला आहे। आता हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जे तुरटीच्या पाण्यामध्ये आपण भिजत घातलेलं ते पाणी फेकून द्यायचं आणि 3-4 पाण्याने हा स्वच्छ धुवून घ्यायचा, जेणेकरून यामध्ये जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि आपला खीस छान मस्त पांढरा शुभ्र होतो। तर बघा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आता याला आपण छान मस्त वाफवून घेऊया। आता एका भांड्यामध्ये वाफवण्यासाठी मी पाणी टाकून घेतलं आणि यामध्ये आता गरजेपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर मीठ याच्यामध्ये थोडंसं जास्तच टाकायचं, कारण पाणी भरपूर असल्यामुळे अर्ध मीठ तर पाण्यामध्येच जातं, म्हणून बटाट्याच्या खिसाला थोडं कमी लागतं मीठ, म्हणून थोडंसं जास्त टाकून घ्यायचं, म्हणजे टेस्ट बरोबर छान येते। आता गॅसवरती ठेवून छान मस्त या पाण्याला उकळी येऊ देऊया। बघा आता पाण्याला उकळी आली। आता यामध्ये हा पूर्ण खीस टाकून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवा की रात्रभर हा खीस पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आवर्जून याला 3-4 वेळा धुवायचा, तरच हा खीस छान मस्त पांढरा शुभ्र होतो। आणि आता उकळताना मी अजिबात यामध्ये तुरटी वगैरे टाकलेली नाही, तर हेही लक्षात ठेवा की उकळताना यामध्ये फक्त मीठच टाकायचं आहे। तर आता हा आपल्याला छान मस्त उकळून घ्यायचा आहे। तर साधारण 80% उकळायचा आहे, खूप जास्त उकळला तर याचे तुकडे पडतात। तर साधारण एक उकळी या खिसाला आल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच हा खीस छान मस्त तयार होतो। तर बघा आता हा खीस टाकून घेतला आणि उकळी येऊ दिल्यानंतर 1 मिनिट होऊ द्यायचं। तर बघा उकळी आल्यानंतर याचा तुम्हाला कलर सुद्धा दिसत असेल की थोडासा चेंज झालेला आहे, थोडासा असा पिवळसर कलर याचा दिसतो आहे।
आता आपण हाताने दाबून बघूया की आपला खीस कसा झालेला आहे ते. तर अगदी 80% शिजेल एवढाच आपल्याला उकळून घ्यायचा आहे. जास्त उकडला तर मी सांगितल्याप्रमाणे याचे तुकडे होतात आणि गारा होतो. तर बघा आता रेडी झालेला आहे. आता एका चाळणीमध्ये हा खीस ओतून घेऊया. चाळणीवरती ओतून घेतलेला आहे. आता एका प्लॅस्टिकच्या कागदावरती किंवा कपड्यावरती तुम्ही हा खीस टाकू शकता. इथे मी प्लॅस्टिकच्या कागदावरतीच हा खीस टाकलेला आहे. तर बघा असं मध्ये मध्ये आपण हा सुकट टाकल्यानंतर 1-2 तासाने असा फोर्कच्या साहाय्याने हा असा उलटा सुलट करायचा, जेणेकरून हा खीस एकमेकांना चिटकत नाही. तर आमच्या इथं ऊन येत नाही, थोडंसं अर्धा तासच ऊन येतं, त्यामुळे मी हा फॅन खालीच सुकवून घेतलेला आहे. जेव्हा थोडं ऊन आलं तेव्हा थोडा वेळ मी हा उन्हामध्ये ठेवलेला, पण बाकी हा मी पूर्ण फॅन खालीच सुकवून घेतलेला आहे. तर बघा मी साधारण 2 दिवस हा फॅन खाली सुकवून घेतला आणि नंतर थोडा वेळ माझ्या गॅलरीत ऊन यायचं तर अर्धा तास उन्हामध्ये ठेवला. तर छान मस्त असा पांढरा शुभ्र असा वाळवणीचा आपला हा बटाट्याचा खीस तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता की आपला खीस छान मस्त असा लांब सडक पडलेला आहे. दिसताना तुम्हाला तो छोटा दिसेल, पण तळल्यानंतर खूप छान फुलून येतो. तर आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया आणि तळून बघूया कसा झालाय तो. तर बघा तेलामध्ये टाकता बरोबर छान मस्त असा लगेच वरती फुलून येतो आणि किती छान मस्त पांढरा शुभ्र असा आपला लांब सडक हा खीस तयार झालेला आहे. अगदी म्हणजे अर्ध्या सेकंदामध्येच हा तळून होतो. याला खूप जास्त वेळ लागत नाही आणि मध्यम आचेवरतीच हा खीस आपल्याला तळायचा आहे. आणि आता हा आपण एका ताटामध्ये टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. तर अशा प्रकारे सगळा खीस आपण तळून घेऊया. तर बघा मी छान हा तळून घेतला आणि मस्त असा माझा हा पौष्टिक आणि घरगुती बटाट्याचा खीस तयार झाला. आता यासोबत मस्त शेंगदाणे सुद्धा थोडेसे तळून घेतले. तर बघा असा मस्त छान झटपट आपला हा बटाट्याचा खीस तयार झालेला आहे. यामध्ये तुम्ही थोडंसं मिरची पावडर भुरभुरली की छान मस्त असा चटपटीत सुद्धा लागतो. पण लक्षात ठेवा तळल्या लगेच यावरती मिरची पावडर भुरभुरायची, म्हणजे ती छान सगळ्याला व्यवस्थित लागते. आणि वरून छान मस्त असे शेंगदाणे टाकायचे, थोडंसं किंचित वाटलं तर मीठ टाकायचं. तर खूपच स्वादिष्ट लागतो हा असा बटाट्याचा खीस. याला तुम्ही बटाट्याचा चिवडा सुद्धा म्हणू शकतात. तर बघा किती सोपी आणि झटपट रेसिपी आहे. अगदी कोणीही नवशिक्या सुद्धा करू शकेल अशी ही रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. जर रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.